तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्ही खूप प्रयत्न करता, दुसऱ्यांना खूप मनापासून समजून घेता, खूप ॲडजस्टसुद्धा करता, पण तरीही शेवटी हर्ट तुम्हालाच होतं. नाती बदलतात पण त्रास तसाच राहतो. तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करता, पण सिच्युएशन्स पुन्हा तशीच तयार होते. पैसा येतो पण टिकत नाही, लोक येतात पण रिस्पेक्ट देत नाहीत, आणि मग मनामध्ये एकच प्रश्न येतो, माझ्यासोबतच नेहमी असं का होतं? मी इतकं सगळं स्वतःला बदलत आहे, पण तेच तेच माझ्या आयुष्यामध्ये रिपीट का होत आहे? जर तुमच्या आयुष्यात सेम टाईपचे प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा येत असतील तर कदाचित प्रॉब्लेम हा बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. त्याचा पॅटर्न तुमच्या आत आहे. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की सबकॉन्शियस पॅटर्न्स आपल्या आतमध्ये कसे तयार होतात आणि ते तयार झालेले पॅटर्न्स आपण कसे बदलू शकतो. नमस्कार मंडळी, मी श्वेता. आपण लाईफमध्ये खूप मेहनत करतो, आपल्या स्किल्स इम्प्रूव्ह करतो, आपलं नॉलेज वाढवतो, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये बदलसुद्धा करतो. पण एक गोष्ट आपण खूप कमी वेळेस बदलतो. कोणती बरं? आपलं स्वतःचं इनर प्रोग्रॅमिंग. हो, आपण कॉन्शियसली नवं आयुष्य बदलण्याचा किंवा क्रिएट करायचा प्रयत्न करतो, पण सबकॉन्शियसली जो जुना प्रोग्रॅम आपल्या आतमध्ये रन होत आहे तो बदलतो का? नाही ना. आणि म्हणूनच रिझल्ट्स रिपीट होत असतात. तेच प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा येत असतात. तर मला आता सांगा, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही खूप केअरिंग आहात, पण लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतात? तुम्ही खूप सिन्सिअर आहात, पण ॲप्रिशिएशन मिळत नाही. तुम्ही खूप लॉयलसुद्धा आहात, पण समोरचा तितका कमिटेड नसतो. किंवा तुम्ही खूप कमावता, पण अचानक खर्च वाढू लागतात. तुम्ही कॉन्फिडंट जरी वाटत असले, पण इम्पॉर्टंट मोमेंटला तुम्हाला सेल्फ डाऊट येतो. माझ्याकडे एकदा एक ताई काउन्सिलिंगसाठी आली होती. ती मला म्हणाली, मी स्ट्रॉंग आहे, इंडिपेंडेंट आहे, पण रिलेशनशिपमध्ये मी कॉम्प्रोमाइज करते आणि शेवटी माझं मन दुखावतं. खरं तर तिचा प्रॉब्लेम रिलेशनशिप नव्हताच. तिचा प्रॉब्लेम होता तिच्या सबकॉन्शियस माइंडचा रिपीट होणारा पॅटर्न. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे 2 माइंड आहेत. एक आहे कॉन्शियस माइंड, दुसरं सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे काय, तर आपण जे अवेअरनेसने करत असतो. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, तर ज्या काही मेमरीज आपल्या आतमध्ये आपण स्टोअर करून ठेवलेल्या आहेत, जे काही आपले बिलीफ सिस्टम आहेत, इमोशनल पॅटर्न्स आहेत, जे काही अनुभव आहेत, वर्षानुवर्ष जन्मोनजन्म साठवून ठेवलेले, लहानपणी आपण जे रिपीट ऐकलेलं असतं की लोकांवरती जास्त ट्रस्ट करू नये, पैसा टिकत नाही, अंथरूण बघून पाय पसरावे, आपल्याला स्ट्रगल हा करावाच लागतो, मेहनतीशिवाय पर्याय नाही, तू खूप सेन्सिटिव्ह आहेस किंवा तू खूप आळशी आहेस, हे सगळे स्टेटमेंट आपले बिलीफ बनत जातात. आणि बिलीफ जेव्हा रिपीट होतात तेव्हा आपली ती आयडेंटिटी बनते. आता आयडेंटिटी बिहेवियर काय क्रिएट करते? आयडेंटिटी बिहेवियर आपला रिझल्ट क्रिएट करतो. छोटंसं उदाहरण सांगते, तुम्हाला रिलेट होईल. आता जर का आपल्या लहानपणी आपल्याला कोणी ॲप्रिशिएट केलं नसेल, आपलं कौतुकच केलं नसेल, सतत आपला तिरस्कार केलेला असेल, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे बिलीफ पॅटर्न तयार होऊ लागतात. जसं की मोठं झाल्यानंतर मला स्वतःला सिद्ध करायचं आहे, मला प्रूव्ह करायचं आहे.
आणि आपण जास्ती एफर्ट घ्यायला लागतो कॉन्शियसली, बाउंड्रीज ठेवत नाही लोकांसोबत आणि शेवटी आपल्याला असं वाटतं की मी लोकांसाठी खूप करत आहे. पण खरं तर आपण हा पॅटर्न रिपीट करत असतो आणि हा पॅटर्न ब्रेक करण्याची गरज आहे. आपण जर हा पॅटर्न ब्रेक नाही केला तर आपण ओव्हर गिव्हर बनतो, सतत दुसऱ्यांसाठी जगू लागतो आणि शेवटी जेव्हा निराशा हातामध्ये येते त्यावेळेला आपल्याला खूप वाईट वाटतं. म्हणूनच हा जर पॅटर्न चेंज करायचा असेल तर 3 स्टेप्स तुम्हाला सांगते. पहिली स्टेप, अवेअरनेस. स्वतःला विचारायचं, माझ्या लाईफमध्ये कोणती अशी सिच्युएशन आहे की जी रिपीट होते. सेम टाईपचे लोक रिपीट होतात का सेम टाईपची भांडणं, ताणतणाव रिपीट होतो की सेम टाईपची भीती रिपीट होत असते. जे रिपीट होतं तेच आपल्या पॅटर्नचा सिग्नल असतो. दुसरी महत्त्वाची स्टेप, इमोशनल रूट ओळखा. म्हणजे आपल्या प्रत्येक पॅटर्न मागे एक इमोशन असतो. म्हणजे फिअर ऑफ रिजेक्शन, फिअर ऑफ लूजिंग, फिअर ऑफ फेल्युअर, हा इमोशन असतो. हा जर इमोशन हील झाला की आपला पॅटर्न चेंज व्हायला मदत होते. तिसरी स्टेप आहे की आपली आयडेंटिटी शिफ्ट करणे. आता फक्त स्वभाव बदलून काहीच उपयोग नसतो. मुळात आपली जी आयडेंटिटी आहे ती बदलणं गरजेची आहे. जेव्हा आपल्याला आतून असं वाटतं की मी इनफ नाही, त्यावेळेला बाहेर कितीही सक्सेस आला तरी आतमध्ये डाऊटफुल एनर्जी नेहमी असते. म्हणूनच न्यू आयडेंटिटी कॉन्शियसली जेव्हा आपण रिपीट करतो, म्हणजे की मी कॅपेबल आहे, मी रिस्पेक्ट डिझर्व करते, मी एक स्टेबल लाईफ क्रिएट करू शकते, त्यावेळेला ते बिलीफ सिस्टम आपल्या बिहेवियरमध्ये येऊन ते ॲक्शन्समध्ये येत असतात. आता कधी कधी लाईफ आपल्याला सेम लेसन्स रिपीट देते आणि तोपर्यंत देत असते जोपर्यंत आपण स्वतःला डिफरंटली ट्रीट करत नाही. आणि जोपर्यंत आपण स्वतःला डिफरंटली ट्रीट करत नाही तोपर्यंत हे पूर्ण जग आपल्याला डिफरंटली ट्रीट करणार नाही. जेव्हा आपण स्वतःला व्हॅल्यू देतो तेव्हाच इतर लोक आपल्याला व्हॅल्यू देतात. जेव्हा आपण बाउंड्री ठेवतो तेव्हाच रिस्पेक्ट वाढते. जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो तेव्हाच आपल्याला अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. इथून पुढे जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये तेच प्रॉब्लेम्स रिपीट होतील त्यावेळेला स्वतःला एक गोष्ट आवर्जून सांगा की माझी स्टोरी ही रिपीट होण्यासाठी नाही आहे. माझी स्टोरी मी पुन्हा नव्याने लिहू शकते. जर तुम्हाला तुमचा सबकॉन्शियस पॅटर्न खरंच बदलायचा असेल ना तर लगेचच कमेंटमध्ये लिहा की मला स्वतःला बदलायचं आहे. आणि हो, हा व्हिडिओ सेव्ह करा. कारण अवेअरनेस ही पहिली स्टेप आहे हीलिंगची.